नमस्कार मंडळी. तर आज झाली आहे सकाळची सुरुवात. सॉरी. हेलो एवरीवन. तर वेलकम बैक टू माय चॅनल. आणि मैं जा रही हूँ. बघा तुम्ही कुठं कुठं चालले. एकटे जाणार होते पण शेवटी माझ्यासोबत येणार आहे. ह्या दोघी नाही येणार. मेरी एक महिला मित्र आ रही है. तिचंच वेट करते मी सध्या. तर माझ्या बहिणी सकाळ सकाळ माझ्यासाठी उठून आल्यात. तशा तर त्या उठत नाहीत, पण आज पहिल्यांदा 6 वाजले असतील. हा, तर सकाळ सकाळ उठल्यात त्या आणि मला बॅग माझी उचलून आणली, त्यांनी खाल्ली आणि मला सोडवायला आल्यात. तर खूप आभार मानते मी त्यांचे. तर तुम्ही घरी जाऊन झोपू शकता परत. बात तो सही है. बाय बाय. त्यांना माझ्यापासून दूर राहत नाही म्हणून त्या मला सोडवायला येतात ते रस्त्यापर्यंत. आणि मी बघते स्मिता आली का नाही. आय थिंक ती आली आहे. इतका सुंदर रोड आहे ना आमचा नहीं, मैं कॉलनीतला. गाली नहीं दे काय सकता। सांगू तुम्हाला? गाली नहीं देना। स्मिता फैमिली कुठे आहे आता? फैमिली देख। स्मिता कुठे आहे? स्मिता पण आली. टिली लिली टिली लिली। कॅब आली आणि मी कॅबला चाललोय. इथून नंतर आमच्या जर्नीला सुरुवात झाली आहे. झाला इथूनच सुरुवात. ठीक है। तर मी आता इथे येऊन थांबले. त्यांनी दिलता आम्हाला टायमिंग 7, म्हणजे 6चा टायमिंग दिलता. पण आमचं रेडी झालता. आता किती वाजले? 7:30 वाजत आले तरी अजून गाडीचा काही पत्ता नाही. म्हणजे लोकेशनहून गाडी अजून निघलीच नाहीये. तिथून लोकेशनहून यायला इथं यायला 1 तास लागणार आहे. इथंच आमची चांगली सुरुवात झालेली आहे. यही आम्ही लेट हो गया है. 8 वाजलेत आणि अजून पण गाडी आली नाहीये. A few minutes later. तर फायनली बस भेटली आता. 8:30 वाजले. तर म्हणतात ना, ज्याला प्रवास सहन होत नाही उसे को चुन होती है घूमने की. ऐसा ही है मेरा कुछ. Oh no! मी जोपर्यंत आता झोप येते ना तोपर्यंत मी चांगली आहे. आणि जेव्हा मी उठले ना ठीक है। मेरे को त्रास होगा बहुत सारा. तर गाडी इथं थांबली होती. हे भगवान, 2 तासाची ट्रॅव्हलिंग पण मला जास्त झाली. नाश्ता तर बिलकुल झाला नाही. आता विचार करते चहा वगैरे असेल तर इथे. गाइस मैं अभी से थक गई हूँ. अब पता नहीं मेरी अख्खी जर्नी कैसी होगी. इथे एवढी थंडी असं वाटत होतं बहिणीचं ऐकायला पाहिजे होतं आणि जॅकेट वगैरे काहीतरी घेऊन यायला पाहिजे होतं. A few minutes later. जेवणासाठी नंतर गाडी थांबली होती. अब इधर खाना खाना है. हा, मी तेच म्हणते. डोसा वगैरे ऑर्डर केला आणि खिचडी पण सांगितली ती येते. तर नाश्ता आणि जेवण एक सतत झालेलं आहे आमचं. आणि आता जरा मला ठीक वाटतंय. नाही तर घाण डोकं दुखत होतं माझं. बसमध्ये पण खाता नाही आलं. खाता येतच नाही बसमध्ये काय. चलो, तो इसके आगे की जर्नी हमें करनी है. इथून पुढे जायचंय. कुठे जायचंय? घृष्णेश्वरला जायचं आता इथून. आणि तिथून नंतर बसमध्येच प्रवास आहे कंटिन्यू. तिथं बस थांबली आणि ओ माय गॉड किती भारी नजारा इथं बाहेर. शी कशी घाण दिसते. ते मध्ये काय नाही कोण असते. राहू दे ओपनच. तर गाईस, अर्धाच प्रवास झालाय. मी इथंच थकले खूप सारी. स्मिता म्हणती मी काळी, सॉरी ती काळी आणि मी गोरी काय येते. तिला वाटतं पण बघ ना इफेक्ट बघ ना किती चेंज आहे. चलो तो चलते हैं वापस गाड़ी की तरफ. किती वेळ थांबणार आहे दादा? किती वेळ थांबणार आहे गाडी? जायला भेटतो का? ठीक है।
तर टाइम लागणार आहे गाडी निघायला, म्हणून आम्ही परत टाइमपास करणार आहोत. आम्ही परत चाललो आहोत फोटो काढायला. हा, परत पियाचे फोटो काढायचे. तर परत बस मध्ये येऊन बसले आणि निघणार आहे आता 5 मिनिटांनी बस. ऐक ना. One eternity later. 1 तासाची झोप झाली ना, आता आम्ही उठलोय. आता दर्शनासाठी जायचंय आवरून. 15 मिनिट दिलेत आम्हाला आवरायला. तो मी रेडी झाले आता दर्शनासाठी. हेलो, तो हम रेडी हो गए स्मिता. आता आम्हाला सोडलंय दोघींनाच जावा म्हणून, वारंवार सोडलंय. आम्हाला दर्शनासाठी जायचंय. कशी दिसते मी नक्की सांगा. हम मंदिर भूल के अलग रास्ते से जा रहे थे और उन्होंने हमें बोला कि मंदिर यहाँ नहीं है, मंदिर यहाँ है. ओ भैया, अरे 20 रुपयाचा आहे, लो 20 रुपयाचा आहे दादा. एका मंदिर चलो चलो चलो. खूप छान दर्शन झालं. आता चाललोय रिटर्न. गप स्मिता, आम्हाला लेट झालाय. सगळे पुढे गेलेत, आम्ही मागे राहिलोय. जावं लागेल लवकर लवकर. चलो बाय. चहा के लिए रुके हैं हम. गाइस, मैं बहुत थक चुकी हूँ पहले ही दिन. मला अजून 2 दिवस काढायचे तिथे. मुझे बहुत घूमने की आदत थी. अब मेरा अंजीर गया है मेरी. मेरा हेडेक हो रहा है बहुत जोर से. अर्धा दिवस तर माझा झोपेतच गेलाय. चला परत एकदा झोपायला. तर अशा प्रकारे आमचा अर्धा दिवस गाडीमध्ये आणि अर्धा दिवस दर्शनाला, म्हणजे एक ज्योतिर्लिंग आम्ही कम्प्लीट केलंय. आणि आज पूर्ण रात्री गाडीमध्येच प्रवास असणार आहे. आणि सकाळी आम्हाला ओंकारेश्वरला दर्शन घ्यायला जायचं. ते तर नसणार आहे, प्रवास असणार आहे पूर्ण रात्री. और बघत राहा पुढे काय काय होतं. आम्ही बोट झालेलो. हमारी लाइफ पहले जड़ती है और आम्हाला फक्त वॉशरूमलाच उतरवतात. जेवायचा टाइम झालाय, अजून चहा नाही भेटला आम्हाला. 7 वाजले संध्याकाळचे. काय हे चहावी, लवकर चहा द्या. ठीक आहे. बघून काय कोटाचा चहा दिला आम्हाला. सिरियसली एकदम पाय बाहेर काढून बसले. शेवटी आहे ना दुसऱ्या साईडने खाली उतरलं. तुम्ही पायच नाही काढलं माझं. तर आता जेवणासाठी आम्ही थांबलो होतो संध्याकाळच्या 10-10:30 वाजता. आणि आता जेवण केले. खूप जास्त माझं डोकं दुखत होतं. बापरे, पहिला दिवस आता हिला म्हणायचं दुसरा काढ आणि दुसरा काढता नाही. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. गुड नाईट नाही. खूप जास्त डोकं दुखत होतं. आता जेवण आले आणि आता आम्हाला पूर्ण रात्रभर प्रवास आहे आमचा. आणि सकाळी आम्हाला ओंकारेश्वरला पोहोचायचंय. तर असा काही होता माझा आजचा दिवस. आज के लिए फिलहाल इतना ही. चला मग, टाटा बाय बाय.